सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राइब करा। मुरबाडच्या बाधित शेतकऱ्यांचं आमरण उपोषण, शासनाची ठाणे जिल्ह्यावर अवकृपा का? कल्याण नगर महामार्गावर मुरबाड तालुक्यातील उमरोली ते मोरोशी पर्यंत रस्ता रुंदीकरणाचं काम गेल्या 2 महिन्यांपासून सुरू आहे। नियमाप्रमाणे रस्ता रुंदीकरणासाठी आवश्यक जमीन शेतकऱ्यांकडून अधिग्रहण करतानाच त्यांना मोबदला देणं गरजेचं होतं। मात्र कोणत्याही प्रकारचा मोबदला न देता रुंदीकरणाचं काम सुरू केलं असून जमिनीचे कायदेशीर संपादन झालं नसताना रस्त्याच्या दुतर्फा असणारी असंख्य झाडं मुळासकट उखडून फेकून देण्यात आली आहेत। खरं तर ठाणे जिल्ह्याच्या फायद्याच्या नसणाऱ्या प्रकल्पांसाठी सरकारकडून कधीही निधी अपुरा पडत नाही। समृद्धीसारखा महामार्ग याचं उत्तम उदाहरण आहे। मात्र शहापूर मुरबाड खोपोली रस्ता असो की कल्याण नगर रस्ता, येथील शेतकऱ्यांना ना त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळतो ना रस्त्याची कामं पूर्ण होतात। ठाणे जिल्ह्यावर वर्षानुवर्ष इतका अन्याय होत असताना इथले पालकमंत्री, लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणा झोपेचं सोंग घेते हे ठाणेकरांसाठी दुर्दैवी आहे। आधी मोबदला नंतर काम अशी भूमिका घेत बाधित शेतकरी आज 14 जुलैपासून टोकावडे नाक्यावर उपोषणास बसले आहेत। शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष गरत, संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष वसंत देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पवार, शेतकरी नेते रमेश हिंदुराव आदींचा उपोषणात सक्रिय सहभाग असून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुभाष पवार आणि विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या उपोषणास पाठिंबा दर्शविला आहे। आमचा विकासाला अडसर नाही, फक्त आमचा हक्क अबाधित राहून आमच्यावर अन्याय न करता विकास व्हावा ही आमची भूमिका आहे। आणि म्हणून या राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी 2 बैठका घेतल्या आणि त्या बैठकाच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांना कोणतंही लेखी आश्वासन दिलं नाही। म्हणजे त्यांची फक्त फसवणूक झालेली आहे आणि त्यामुळे या मागणीसाठी आम्हाला पहिल्यांदा मोबदला द्या आणि मग रस्ता करा या मागणीसाठी सर्व शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने उपोषणाला बसलेले आहेत।